माझं नाव मल्लेश तिरसा पोरतेट. मी MA पॉलिटिकल सायन्स सेकंड इयर गरवरे कॉलेज येथे शिकतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह एरवाड येथे मी राहतो. मी मूळचा गडचिरोली या जिल्ह्यातून भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त मरामपल्ली हे माझं मूळ गाव. तसं माझा आईवडील लहानपणीच वारले आणि मी जे माझं गाव आहे तिथे सगळं कुठलाही रोजगार नाही, नक्षलग्रस्त, दळणवळणाची व्यवस्था नाही, शिक्षणापासून वंचित. सगळं जे लहान मुलापासून दूध सोडल्यापासून ते मोठे झालेपर्यंत सगळे तंबाखू, खरे, गुटखे, दारू पितात आणि यांना शिक्षणाचं काहीच महत्व पालकांना तर अजिबात माहित नाही. पण जे इतर शासकीय वर्ग आहे तिथे काम करणारे ते देखील त्यांच्याकडे लक्ष देत नाही. परंतु सुदैवाने माझ्या वडिलांनी माझ्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत माझं नाव दाखल केलं. तिथे मी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्या शाळेत जाण्याची मूळ हेतू माझं शिक्षण घेणे हे नव्हतं. तिथे मला 2 टाइम जेवण मिळायचं, माझे सगळे मित्र तिथे राहायचे आणि मला म्हणजे तिथे मस्ती पण करायला मिळायचं. सगळ्या या दृष्टीने मी शाळेत जायचो. आणि त्याच दरम्यान 6वीत असताना माझे वडील वारले. माझे 2 बहिणी होते घरी. तर ते म्हणायचे की तू शाळेत जाऊ नको, आता आम्हाला मदत कर. पण मी शाळेत जायचो आणि शाळेतले शिक्षक मला पूर्ण सहकार्य करायचे. त्याच्यामुळे 10वी पर्यंत शिकत असताना 9वीत होतो मी. एक नागपूरचे योगेश बापट म्हणून तिथे आले, एका शिक्षकाच्या घरी आले. त्यांना मी सहज भेटलो, चर्चा झाला. त्यांनी मला बोलले की मलेश तुला पुढे शिकायचं आहे का? म्हटलं नाही. का? पैसे नाही. त्यांनी सांगितलं की तुझं मी सगळं खर्च करेन, फक्त तू 10वीत 70 पेक्षा वर मार्क मिळव. मी ते फक्त चंद्रपूर आणि माझे 70 मार्क ह्या दृष्टीने मी अभ्यास केला, मला मिळाले. मी त्याच्यानंतर त्यांच्या मदतीने मी चंद्रपूरला आलो. चंद्रपूरला मी 11वी 12वी शिकत असताना एक इथे विद्यार्थी शिकत होता पुण्यामध्ये, तो मला भेटला. त्यांनी सांगितलं सगळं व्यवस्था इथे काय आहे, पुण्यामध्ये हॉस्टेलची व्यवस्था सांगितलं. त्याच्यामुळे मी फक्त मग आता पुण्यात जायचा. पुण्यात काय करायचं ते मला माहित नव्हतं, पण पुण्यात आपण शिक्षण घ्यायचं एवढं निश्चित. मग मी पुण्यात आलं. पुण्यात आल्यावर सुरुवातीचे जे मला सांगितलं होतं की हॉस्टेलमध्ये असं असं फॅसिलिटी मिळतात, मोफत जेवण मिळते, 200 रुपये मिळतात. पण इथे आल्यानंतर मला हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवण्यापासून तर बरेच प्रॉब्लेम आले. पण मी सोडलं नाही. मी तिथे एक समाज कल्याणमध्ये बार्गे म्हणून एक साहेब होते, त्यांना मी भेटलो. सर माझं ऍडमिशन होत नाही म्हणून. त्यांनी सक्त बजावले त्या ऑफिसमध्ये जाऊन की ह्या मुलाचं ऍडमिशन जर नाही झालं तर बघा असं सांगितले. मग माझं ऍडमिशन झालं. त्यांची गरज पडलं तर मी काम बाहेर करायचो, मार्केटिंग, कॅटरिंग असं बरेच काम करायचो. मग नंतर मी शेवटी मला डिसेंबरमध्ये त्यांनी काम दिले की न्यूजपेपरमध्ये, जिथे आपल्या पुण्यामध्ये कॅम्पमध्ये FC कॉलेजचा रोड आणि परत तिकडे शिवाजीनगर ह्या सगळ्या न्यूजपेपरच्या कार्यालयामध्ये मी सायकलने फिरायचो. त्यावेळी मला जेमतेम दिवसातून 50 रुपये वगैरे ते द्यायचे, पण महिन्यातून मला 1000 रुपये मिळायचे. आणि असं करत मी म्हणजे ऑगस्ट पासून ते डिसेंबर पर्यंत माझं सगळं खर्च जेवणाचा 4092 रुपये इतकं झालं. त्याच्यानंतर मी सेकंड इयरला असताना दिशा परिवार याचं ओळख झालं मित्राकडून आणि त्याच्यानंतर मी दिशा परिवार मध्ये गेला. माझं सगळं भोई सरांना सांगितलं, चव्हाण सरांना सांगितलं. मग त्यांनी मला मदत केली आणि केवळ ते मदत केलीच नाही तर मी त्या कुटुंबातला एक मेंबर झालोय. आणि ते माझ्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं कुटुंब आहे की जिथे मी माझा कोणी नसणार असं मला वाटत होतं, पण तिथे आज मला सर्व काही तिथे मिळालं. माझा पालक नसताना सुद्धा, आई वडील नसताना सुद्धा मला जाणवत नाही की मी कुठे आलोय, मला कोण काय करतात कळत नाही. पण आज सर्व काही मला मिळालं, त्यासाठी मी खूप आनंदित आहे. आणि मी जेव्हा गावाकडून इथे येतो, चव्हाण सरांच्या घरी जातो, भोई सरांच्या घरी जातो, माझे पालक आहेत त्यांच्या घरी जातो आणि मी ते विचारतात का रे तुझ्या बहिणी कशा आहेत, तुझे काका कसे आहेत, तुझ्या गावाकडच्या परिस्थिती कसं आहे, सगळं विचारतात. त्यामुळे खूप आनंद वाटतो. आणि जे दिशा परिवारमध्ये तुम्ही सहभागी झाले आणि आमच्या आयुष्याला तुम्ही एक दिशा दाखवले आणि सगळ्या जे दिशा परिवारमध्ये आपले दाते आहेत त्यांनी मोलाचं काम करत आहेत. आणि हे मी तर शब्दामध्ये तर आपलं कौतुक करू शकत नाही. आणि
जे माझ्यासारखे ग्रामीण भागात शिकतात मुलं आणि इथे येतात आणि त्यांचं आयुष्य पूर्ण बदलतं, हे फक्त तुमच्यामुळेच, दुसरा कोणी नाही. आणि दिशा परिवार आम्हाला दिशा दाखवते. आणि माझं आता फक्त मी आता कुठलंही काम करत नाही, फक्त अभ्यास करतो, स्पर्धा परीक्षा, आणि माझं कुटुंब आहे दिशा परिवार. थँक्यू व्हेरी मच.